आपल्या मुलांचं जर का लर्निंग रिटेन्शन होत नसेल तर आपण काय करतो, त्यांना कोचिंग क्लासेसला टाकतो, बरोबर. हे एक्झॅक्टली चुकीचं आहे. अच्छा. इनफॅक्ट रिसर्च असं सांगतो की त्यांना कोचिंग क्लासेसला टाकायच्या ऐवजी त्यांना कोचिंग घ्यायला लावा. ओके. आणि त्यांना शिकवायला लावा. याचं कारण असं आहे की लर्निंग रिटेन्शन पिरामिड जर का तू बघितलंस ना तर 10% लर्निंग रिटेन्शन होतं ज्यावेळी तुम्ही फक्त रीडिंग करत असाल त्यावेळी. जर का तुम्ही ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे ऐकत असाल पुढे तर तुमचं लर्निंग रिटेन्शन 20% जातं. 30% डेमॉन्स्ट्रेशन प्रॅक्टिकल असतील त्यावेळी. 50% जर का त्यांनी डिस्कशन केलं तर लर्निंग रिटेन्शन 50% जातं. ते 75% घेऊन जाण्यासाठी त्यांना प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग करावं लागतं. परंतु बेस्ट असं आहे की 90% रिटेन्शन पाहिजे असेल तर त्यांनी एखादा मुद्दा कोणाला शिकवला तर दॅट लर्निंग रिटेन्शन गोज अप टू 90%. इंटरेस्टिंग. आणि म्हणून आपल्याला मुलांना जर का खरंच लर्निंग रिटेन्शन त्यांचं वाढवायचं असेल तर कुठलाही छोटासा टॉपिक घेऊ दे, त्यांना सांगा की दुसऱ्या मुलांना शिकव, त्याच्यामध्ये जे ते लर्न करतील त्यावेळी त्यांचं लर्निंग रिटेन्शन वाढेल. हा एक्झॅक्टली अँटी पॅराडॉक्स आहे, आपण तो समजला पाहिजे.